नमस्कार शेतकरी बंधूंनो. काय मिळतोय कापसाला भाव? सध्या कापसाच्या भावाची स्थिती चांगली आहे. सध्या कापसाचे रेट हे वाढत आहे, चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि काहींचे सरकारी खरेदीकरिता देखील जात आहे. मात्र हे आजच का होतंय हा प्रश्न तुम्हाला पडत नाही? किती शेतकऱ्यांकडे कापूस आहे हा प्रश्न आपल्याला पडत नाही? भाव केव्हा मिळतात? जेव्हा शेतकऱ्याच्या घरात कापूस नसतो तेव्हा, जेव्हा व्यापाऱ्याच्या घरात कापूस जातो तेव्हा. हे असं का होतंय याचा विचार करणं गरजेचं आहे. नमस्कार, मी वीरेंद्र बोराडे आणि आपण बघत आहात गोष्टी महत्त्वाच्या माझ्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, केंद्र सरकारने निर्यात शुल्क माफ केलेलं होतं. आयात शुल्क माफ केलेलं होतं. जे कापूस विदेशातून भारतात गठाण यायच्या, जो कापड उद्योगाला लागते गठाण, त्या गठाण ह्या आयात केली जायची आणि त्यावर जो आयात शुल्क होता तो भारत सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत माफ केलेला होता, पूर्णतः शून्य. आणि आता 1 जानेवारीपासून पूर्वी जसा होता तसं पूर्वपदावर आणलेलं आहे आयात शुल्क 11%. हे आता आयात शुल्क या व्यापाऱ्यांना लागणार आहे. आणि आता ह्या व्यापाऱ्यांना धडकी भरलेली आहे, कारण कापूस हवा आहे, गठाण हवी आहे, धागा उद्योग हा चालवायचा आहे. आणि झालेली अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्याचं झालेलं नुकसान आणि त्यानंतर आलेली घट ही देखील त्यांना माहीत आहे. परंतु आतापर्यंत 6,000 ते 7,000च्या दरम्यान घेत असलेला कापूस आज 7,000च्या वर गेलेला आहे. परंतु छोटा जो शेतकरी आहे, हातावरचं पोट आहे. मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यापासून कापूस पीक घरामध्ये येत आहे. नोव्हेंबरमध्ये पूर्णतः आलेलं आहे. डिसेंबरमध्ये कपाशी उपटून दुसरी पिकं पेरण्यात आलेली आहे. आणि शेतकऱ्याला घर चालवणं देखील आणि शेतीला देखील पैसा लावणं गरजेचं आहे. आणि त्याला कोणी व्याजाने देत नाही आणि बँकेचं तर थकलेलंच आहे. ते माफ होईल तेव्हा होईल. अशा कंडिशनमध्ये शेतकरी हा थांबून राहू शकत नाही, हे व्यापाऱ्यांना माहीत आहे. आणि त्यांनी मिळेल त्या भावात जवळजवळ 75% शेतकऱ्याचा माल हा 7,000च्या अंदरच विकला गेलेला आहे. आता आयात शुल्क लावल्याने 7,500 ते 700पर्यंतचे भाव हे शेतकऱ्यांना मिळत आहे. पण खरंच गरजू शेतकऱ्यांना हा भाव मिळाला का याचा विचार करणे गरजेचे आहे. आता कोणी शेतकरी नेता देखील यावर आवाज उठवायला तयार नाही, कारण शेतकरी नेत्याच्या पाठीमागे किती शेतकरी आहे हे त्यांनी बघितलं. जेव्हा शेतकरी नेते आंदोलन करतात तेव्हा खरोखर शेतकरी त्यांना पाठिंबा देतात का हे देखील विचार करणे गरजेचं आहे. मित्रांनो, आयात फक्त गठाणीची, व्यापारी लोक गठाणीची करू शकतात, सरकी आयात होत नाही. त्याकरिता सरकीकरिता, तेलाकरिता कापूस हा यांना घ्यावाच लागतो. आणि जोपर्यंत ते व्यापाऱ्यापर्यंत जात नाही कापूस, तोपर्यंत व्यापारी ही भाव वाढ करत नाही. ही शेतकऱ्याची व्यथा आहे. आणि हे शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन आता शेतकऱ्यांना सशक्त बनणं गरजेचं आहे. जेव्हा शेतकरी नेते आंदोलन करतात त्यांना साथ देणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत मला कमेंटद्वारे कळवा. नमस्कार.